महापालिका निवडणूक 2017च्या प्रभाग रचनेनुसार आता निवडणूक खात्यातील अधिकाऱ्यांचा अंदाज वर्तवला जातोय। 227 प्रभागांमध्ये निवडणुकीसाठी तयारी सुरू झालेली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे आता पडघम वाजण्यास सुरुवात झालेली आहे। 2022 पूर्वी जी स्थिती होती त्यानुसार निवडणूक घ्यावी असे न्यायालयाचे आता निर्देश आहेत। पूर्वीच्याच प्रभाग संख्येवर आधारित निवडणुका होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जातोय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, का अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? पूर्वीच्या प्रभाग रचनेनुसारच निवडणुका होऊ शकतात अशी दाट शक्यता आहे। लाजमी महानगरपालिका निवडणुकीसाठी एकूणच जे 2017ची परिस्थिती होती त्याच प्रभाग रचनेनुसार निवडणूक होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते। निवडणूक खात्यातील अधिकाऱ्यांनी असा अंदाज व्यक्त केलेला आहे। सर्वोच्च न्यायालयाने 4 महिन्यांमध्ये या निवडणुका घ्याव्यात असे 2022 पूर्वी जी परिस्थिती होती आणि ज्या प्रभाग रचनेनुसार ती निवडणूक झाली होती त्याचप्रमाणे निवडणूक घेण्यात यावी अशा प्रकारे निर्देश दिले होते। यानंतर निवडणूक आयोगाने राज्य सरकारकडे खरं तर 2022 पूर्वी नेमकी प्रभाग रचना कोणत्या होत्या आणि काय परिस्थिती होती या संदर्भात माहिती मागवली होती। मात्र सध्या जर पाहिलं तर 2017च्या प्रभाग रचनेनुसार ही निवडणूक झाली तर त्याची जी कार्यवाही आहे ती लवकरात लवकर होईल आणि एकूणच निवडणूक 4 महिन्यामध्ये घेणं शक्य होईल। त्यामुळे नक्की आता 2017च्याच प्रभाग रचनेनुसार ही निवडणूक होतीये का महानगरपालिकेची हे पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चित स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।